माझं नाव श्वेता जाधव. मी तुमच्या ॲनाटमीची फॅकल्टी आहे आणि माझ्यासोबतच ऋतुजा मॅमसुद्धा तुमची ॲनाटमी खूप सोप्या पद्धतीने शिकवणार आहे, जेणेकरून तुम्हाला ॲनाटमीचे सगळे कन्सेप्ट खूप इझी वेने समजतील. तर आपण आज ॲनाटमीचा रोडमॅप बघूया की आपण कशा पद्धतीने ॲनाटमी संपवणार आहे. तर पहिले आपल्याकडे जे टॉपिक आहे ते शरीरोपक्रमणीय शरीर, परिभाषा शरीर, शिरा शरीर, धमनी शरीर, स्त्रोतस आणि अस्थि शरीर. त्याचप्रकारे संधी, आर्थ्रोलॉजी, मायोलॉजी, स्नायू, पेशी, इंद्रिय, सेन्स ऑर्गन आणि एंडोक्राईन हे टॉपिक्स आहेत आपल्याकडे. तर आपण आता सगळ्यात पहिले सुरू करणार आहोत शिरा, धमनी, स्त्रोतस शरीर. तसेच आपण संधी, स्नायू, पेशी हे जे सेकंड टर्मचे टॉपिक आहे ते पहिले संपवणार आहोत. त्याचबरोबर आर्थ्रोलॉजी आणि मायोलॉजी संपवणार आहोत आणि ह्याच्या पुढे आपण बाकीचे थर्ड टर्मचे टॉपिक आणि राहिलेले फर्स्ट टर्मचे टॉपिक कंप्लीट करणार आहोत. आता इथे आपण बघूया शरीरोपक्रमणीय शरीर ह्यामधून MCQ, SAQ, परंतु त्यात LAQ येत नाही. त्याचप्रमाणे परिभाषा शरीर यामधून MCQ येतो, SAQ येतो, परंतु त्यात पण LAQ येत नाही. अस्थि शरीरमधनं मात्र LAQ येऊ शकतो, संधी शरीरमधलं LAQ येऊ शकतो. स्नायू आणि पेशी शरीरमधनं LAQ येत नाही. त्याचप्रकारे ऑस्टिओलॉजीमधून SAQ, MCQ आणि LAQ तिन्ही येतात. आर्थ्रोलॉजीमधनं फक्त MCQ, SAQ आणि LAQ तिन्ही येतात, परंतु मायोलॉजीमधनं फक्त MCQ आणि SAQ येतात. त्यानंतर प्रमाण शरीरमधलं फक्त MCQ येतात. शिरा शरीरमधनं आपल्याला MCQ, SAQ, LAQ तिन्ही येतात. आता ह्या पुढचे सगळे टॉपिक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे जे आयुर्वेदाचे आहेत. नंतर मी इथे तुम्हाला मस्ट नो आणि डिझायरेबल टू नो आणि नाईस टू नोचे टॉपिक ॲड केलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता. शरीरोपक्रमणीय शरीर, परिभाषा शरीर आणि अस्थि शरीर. त्यानंतर मी ते संधी शरीर, स्नायू शरीर आणि पेशी शरीर यामधले मस्ट नोचे टॉपिक दिलेले आहे. त्यानंतर शिरा शरीर, धमनी शरीर आणि स्त्रोतस शरीर यामधले मस्ट नोचे टॉपिक आणि डिझायरेबल टू नोचे टॉपिक दिलेले आहेत. आर्थ्रोलॉजी, सेन्स ऑर्गन, इंद्रिय शरीर आणि मायोलॉजी ह्यांचे मस्ट नोचे टॉपिक इथे दिलेले आहेत. थँक्यू.